देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींचं आरक्षण वाचवलं। त्यांनी कोर्टामध्ये भक्कम बाजू मांडली, त्यामुळे ओबीसींचं 27% आरक्षण हे वाचवलंय असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। मात्र ओबीसींचं आरक्षण पुण्या एका सरकारची ही पुण्याई नाहीये, तर ओबीसी आरक्षण हे कोर्टाने वाचवलंय असं प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांना दिलं। देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी यांच्या सरकार मान्य देवेंद्रजी निर्णय केला की सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारने योग्य बाजू न मांडल्यामुळे ओबीसीचं 27% आरक्षण गेलं आहे। मला अभिमान आहे, मी महाराष्ट्राच्या सकल ओबीसी समाजाकडनं देवेंद्रजी आपला आभार मानतो की सुप्रीम कोर्टामध्ये आपण महाराष्ट्र सरकारचं ॲफिडेव्हिट केलं, महाराष्ट्र सरकारकडनं आपली बाजू मांडली आणि महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण वापस मिळालं याचे खरे खुरे शिल्पकार कोण आहे तर माननीय देवेंद्र फडणवीस जी आहे। आमचं आरक्षण वाचलं कोर्टामुळे वाचलं। कोर्टाने अजूनही काही जनगणना करा म्हणून सांगितले, पण निवडणुका 4 वर्ष झाले घेऊ शकले नाही। मग जर 27% आरक्षणावर निवडणुका घ्यायचे होते तर 4 वर्षापूर्वी घ्यायला पाहिजे होते। 3 वर्षापूर्वी सत्तेमध्ये बसल्यानंतर ते 3 वर्ष गेलेत, आत्ताचा 1 वर्ष गेलाय। 4 वर्ष काय करत होते? कोण थांबवलं होतं? कोर्टाने वैतागून सांगितलं की आता ते जुन्या पद्धतीनं करा, म्हणजेच आरक्षण वाचलेलं नाही आहे। जुन्या पद्धतीनं म्हणजे त्यावेळेस जे 27% आरक्षण दिलं मागच्या निवडणुका 9 वर्षापूर्वी काय झाल्या होत्या त्याचा दाखला दिल्यामुळे हे 27% मिळत आहे। हे काही कोणा सरकारची पुण्याई नाही आहे, हे माननीय कोर्टाने टेम्पररी केलेली, तात्पुरती केलेली व्यवस्था आहे। लोकांना भ्रमित करू नका, ओबीसीला भ्रमित करू नका असं आमचं मंत्री महोदयांना सांगणं आहे।